राज्यात मुख्यमंत्री पदावरून आता महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरू झाल्याचं दिसतंय, कारण उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस देखील आग्रही आहे। राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं महत्त्वाचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी केलं। बाळासाहेब थोरातांच्या दाव्याला मात्र खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय। लोकसभेत काँग्रेसच्या जागा वाढवण्यात आमचा वाटा असल्याचं राऊतांनी म्हटलंय। आत्मविश्वास वाढला म्हणून ते एकटे लढणार नाही तसं राऊतांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री होणार, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल त्याची खात्री मला आहे। त्याकरता आपण सगळे काम करायचं आवाहन। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे। या संदर्भात काँग्रेस पक्षाला लोकसभेत 3 जागा जास्त मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे। त्यांच्या तोंडातून अनावधाने निघालं, त्यांनी ते मान्य केलं। काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हा प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे असं बाळासाहेबांनी सांगितलं। आणि आजची जी परिस्थिती महाराष्ट्रातली आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर काँग्रेसलाच जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे। त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात साहेबांनी, एक ते सिनियर नेते आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे महाराष्ट्रातला, त्यांनी ही लाईन बोलली, त्याचा विपर्यास करण्यात आला। असं आहे, समोर समर्थक बसलेत आपल्या पक्षाचे, त्यांच्या समोर हे बोलणारच ना। ते काय त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे। उगाच त्याच्यावर काय त्यांच्या कार्यकर्त्यांशी ते बोलतायत। आता तुम्ही खाजगीत काही ठेवतच नाही, त्यामुळे सारखं ते बाहेर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।